या समयाच्या भक्तीचा आपण आरंभ करूया. विशेषतः 14 ऑगस्ट 2020 या शुक्रवारच्या रविवारच्या भक्तीचा आपण आरंभ करूया. प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्व मेथडिस्ट मराठी चर्च डोंबिवलीच्या सर्व लहान थोर भक्तगणांचे स्वागत करत आहे. खरोखर परमेश्वर हा महान आहे, तो चांगला आहे आणि त्याचं चांगलपण आज परत एक वेळेस हा संपूर्ण आठवडाभर त्याने आमचा सांभाळ करून आपल्या जीवनामध्ये प्रकट केलेली आहे. त्याची महान कृपा, शांती, प्रीती आपणावरती ठेवलेली आहे आणि अशा या पद्धतीच्या माध्यमामधून, स्वरूपाच्या माध्यमामधून, यूट्यूब आराधनेच्या माध्यमामधून परत एक वेळेस त्याचा गौरव करण्याची आपल्या जीवनामध्ये सुसंधी दिलेली आहे. याबद्दल परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. धन्य तो पुरुष जो परमेश्वरच्या मार्गामध्ये चालतो आणि त्याच्या मार्गाने जो वाटचाल करतो. अशा प्रकारे जो परमेश्वराचं वचन सांगतं, खरोखर या वचनानुसार आपण सर्वजण परमेश्वराचे निवडलेले, सर्व विश्वासणारे म्हणून त्याची भक्ती करण्याचा आपण निश्चय करूया. या भक्तीची सुरुवात आपण सर्वप्रथम प्रार्थना करूया. पवित्र 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 जीवन सनदीस परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, अब्राहम सगळ्या खोबाच्या देवा, अनादी कालापासून अनंत कालापर्यंत असणाऱ्या पित्या, खरोखर परमेश्वर तू महान अशा प्रकारचा जिवंत देव आहेस आणि तुझं चांगलपण आमच्यावरती, तुझी कृपादृष्टी विपुल प्रमाणामध्ये तू प्रगट केलेली आहेस. संपूर्ण भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, जगभरामध्ये परमेश्वरा, जेव्हापासून कोविड-19ची समस्या उद्भवलेली आहे, निर्माण झालेली आहे, लॉकडाऊनचं सर्व स्थिती सर्व मानवजातीला सामना करावा लागलेला आहे, तेव्हापासून तर आजच्या या दिवसापर्यंत आम्हा सांभाळलेला आहेस. सामाजिक, धार्मिक, आर्थिक सर्व काही पुरवठा आम्हास तू प्रदान केलेला आहेस. निरोगी आणि स्वास्थ्य तू आम्हास ठेवलेला आहेस. अनेक भेडसावणारे सर्व प्रश्न, सर्व समस्या, सर्व चिंता आम्हासमोर असताना आमच्या प्रार्थना, आमच्या धावा तू परमेश्वर तू मान्य करून घेतलेली आहेस आणि आम्हास आशीर्वादाने भरून काढलेला आहेस. याची साक्ष आज आम्ही जिवंतांच्या भूमीवर जिवंत आणि सुखी निरोगी आहोत. आणखी बरेच अशा प्रकारचे प्रश्न आम्हासमोर आहेत. अनेक समस्यांमधून आम्ही वाटचाल करत आहोत, परंतु आमच्या संगती आहेस. तुझी परमेश्वर सर्व अनुग्रहाची परमेश्वरा उपस्थिती आम्हाबरोबर आहे, म्हणून विशेष प्रकारे तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. आजची भक्ती विशेष प्रकारे तो आम्हाकरता आशीर्वादित कर. अशा भक्तीच्या द्वारे तो गौरवला जा. महान महिमा गौरव तुला सहित विनंती प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझकडे सादर केले आहे, म्हणून तो ऐक. आमेन. उपासना संगीत, गीत क्रमांक 102. स्तव तुझा करो द्यावा, हे सुखाच्या उगमा, वनयाला सुचवावा, तुझा कृपा महिमा, दूत जैसे वनिता ते, तुझी कीर्ती गौरवी, भला तैसी देव प्रीते, वंदयाला शिकवी, मज भ्रष्टा पाहनिया, प्रभु ख्रिस्ते शोधिले, तरनाला योजनीया, रुधिराला ओतिले, देवा तुझ्या प्रेरणेने सुखी मी तवरी, तव मोठा करुणेने
हंस विमलावरी नित्य मार्गी चालायाला तव सायवरी तू ममंत करनाला प्रेमे ओढे प्रती तू होत सोडून देताना मन माझ स्थिरावी हला शिखा मारुनिया प्रभु तुझा ठरवी. प्रार्थना करूया. पवित्र 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 जीवन सन्निधीस कृपारमेश्वर राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये विशेषतः मेथडिस्ट मराठी चर्च डोंबिवलीच्या सर्व मंडळीकरिता प्रार्थना करत आहोत. आज या शुक्रवारच्या उपासनेमध्ये सर्व आम्हाप्रिय जणांना तू एकत्रित केलेला आहेस म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. तुझ्या नावाची स्तुती करत आहोत. या समयामध्ये विशेषतः ज्यांचे बर्थडे झालेले आहेत त्यांच्याकरिता प्रार्थना करत आहोत. मिसेस अनिता राजेंद्र खरात यांच्याकरिता पवित्र आत्म्य सामर्थ्याच्याद्वारे एक नवीन वर्ष तू त्यांच्या आयुष्यामध्ये जोडलेलं आहेस आणि गतकाळामध्ये वर्षामध्ये सर्व त्यांचे सर्व परमेश्वरा सहायता तू केलेली आहेस. नवीन वर्षामध्ये पाऊल ठेवत असताना उत्तम अशा प्रकारचं आरोग्य शक्ती सामर्थ्य यांनी त्यांना तो भरून काढ. विशेषतः या समयामध्ये परत एक वेळेस प्रार्थना करत आहोत हर्ष येडके यांच्याकरिता. खरोखर त्याच्या तारुण्याच्या दिवसामध्ये सर्व यशस्सिद्धी सर्व काही बरकत विशेषतः 12वीच्या एक्झाममध्ये उत्तम अशा प्रकारचे सर्व पर्सेंटेजने त्यास पास केलेलं आहेस. त्यासोबतच जन्मदिनाच्या माध्यमातून नवीन वर्ष आयुष्यामध्ये जोडलेलं असताना त्यास दीर्घायुष्याच्या आत्म्याने भरून काढ. विशेषतः या समयामध्ये प्रार्थना करत आहोत. त्यासोबतच संतोष साबळे यांच्याकडे देखील प्रार्थना करत आहोत. जो तो प्रत्येक मनुष्याचा प्रतिदिवशी भार वाहणारा परमेश्वर आहेस. परमकृपेच्याद्वारे तुझ्या चांगुलपणाच्याद्वारे नवीन वर्ष त्यांच्या देखील आयुष्यामध्ये वाढदिवसाच्या माध्यमामधून तू प्रकट केलेलं आहेस. परमेश्वराचं भय धरणं हे आयुष्याचा उगम आहे, आरंभ आहे. तुझं वचन आम्हाला जे सांगतं त्यानुसार त्यांना आयुष्याने भरून काढलेल्याबद्दल तुझ्याला धन्यवाद देत आहोत. विशेष प्रकारचे अभिवचनं ज्यावरती आम्ही चिंतन मनन करणार आहोत ते देखील आम्हाकरता आशीर्वादित अशा प्रकारे तू कर. मान महिमा गौरव तुला जे तू विनंती प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझ्याकडे सादर केले आहे म्हणून तू ऐक. आमेन. या समयी या शुक्रवारच्या भक्तीकरिता दिनांक 14 ऑगस्ट 2020 च्या आराधनेकरिता जी वचने चिंतन मननाकरिता घेतलेली आहेत. जुन्या करारामधून निर्गमनाचा 33 अध्याय 18 हे वचन आपण वाचणार आहोत. त्याचप्रमाणे 34 अध्याय 6 आणि 7 हे वचन. तो म्हणाला, कृपा करून मला तुझे तेज दाखव. तो म्हणाला, मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवीन. तुझ्यासमोर परमेश्वर ह्या नावाची मी घोषणा करीन. ज्याच्यावर कृपा करावीसी वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावीसी वाटेल त्याच्यावर मी दया करेन. 34 अध्याय 6 आणि 7 वचन. परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली, परमेश्वर दयाळू व कृपाळू देव, बंद क्रोध व दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय व अपराध व पाप यांची क्षमा करणारा, पण अपराधी जणांची मुळीच गळी न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्रपौत्रांच्या 3ऱ्या व 4थ्या पिढीपर्यंत समाचार घेतो. त्याचप्रकारे स्तोत्र 145 15 आणि 16 ही 2 वचने आपण ऐकूया. स्तोत्र 145 15 आणि 16 वचन. सर्वाचे डोळे तुझ्याकडे लागतात आणि तू त्यांना
त्यांचे अन्न यथाकाळी देतोस. तू आपले मोठ उघडून प्राणी मात्राची इच्छा पुरी करीतोस. परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे. तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. तो परमेश्वर वाचले वचन आशीर्वादित करो. त्याचे नाव आसमान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. वचनाकडे जाण्यापूर्वी आपण काही वेळा प्रार्थनेमध्ये जाऊया. पवित्र प्रेमळ पित्या, पुन्हा एक दिवस तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे मला शक्ती तू प्रदान कर. तुझं पवित्र आत्म्याचं वचन माझ्या मुखामध्ये, कंठामध्ये, ओठामध्ये परमेश्वर तू घाल आणि ही जी वचनं परमेश्वर आम्ही ऐकून घेऊ त्याद्वारे परमेश्वर तू गौरविला जा, तू उंचावला जा. आत्मिक परमेश्वर आमची वाढ तू होऊ दे आणि विशेषतः आम्हा सर्व कुटुंबियांना ज्या काही आरोग्याची गरज आहे, ज्या कोणत्या परमेश्वर मदतीची, प्रार्थनेच्या उत्तराची आवश्यकता आहे, या अभिवचनाच्या द्वारे ते आम्हास तू गुढ अशा प्रकारच्या सर्व गोष्टी तू प्रकट कर. मान महिमा गौरव तुला जाईत विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझकडे सादर केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. पुन्हा एक वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला मान महिमा गौरव सदा सर्व काळपर्यंत असो. की कारण की परमेश्वराने आज परत एक वेळेस या यूट्यूबवरील आठवड्याच्या साप्ताहिक भक्तीमध्ये परमेश्वराने तुम्हाला मला एकत्रित केलेलं आहे. निश्चित अर्थाने करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील सर्व प्रियजन जे त्याचे धार्मिकतेने, नैतिकतेने उपासना करत आहेत, त्याची प्रार्थना करत आहेत, सर्व आध्यात्मिक पोषण वचनाच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे, भक्तीच्या द्वारे करून घेत आहेत. सर्वांचा परमेश्वर सांभाळ करत आहे, काळजी घेत आहे, पवित्रतेच्या हाताने सांभाळून ठेवत आहे. अनेक संकटामधून निश्चितार्थाने आपण जात आहोत, अनेक समस्यामधून आपण जात आहोत, चिंतातूर, भाराक्रांत, कष्टी आपण आहोत. तरी परमेश्वर हे सर्व काही गोष्टी तुम्हापासून आणि आम्हापासून त्याने काय केलेल्या आहेत, दूर केलेल्या आहेत. आणि आज परत एक वेळेस जो विषय आज आपण पाहणार आहोत, जो शास्त्रभाग आपण वाचलेले आहेत, स्तोत्र 145, 15 आणि 16, 17 ही वचन, तशाच प्रकारे जुन्या करारामधून निर्गमनाचा जो 33 अध्याय 18 ते 19 ही वचने आणि 34 अध्याय 6 ते 7 ही वचन. विशेषतः जो विषय आज आपण पाहणार आहोत तो विषय हा आहे की परमेश्वर कृपाळू देव आहे आणि त्याचा अनुभव आम्ही सर्वांनी घेतलेला आहे. परमेश्वर हा दयाळू देव आहे, तो कृपाळू देव आहे, तो मंदक्रोध देव आहे आणि तो सदैव त्याच्या विश्वासार्ह लोकांच्या जीवनामध्ये तो सदैव चांगलाच अशा प्रकारे करत असतो. आणि म्हणूनच देव स्वतः आपल्या नावाची घोषणा करत असलेले या ठिकाणी आपण पाहतो. जुन्या करारामध्ये ज्या विशेषतः यहोशुआने आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं कार्य करत असताना, परमेश्वराची आज्ञा सिद्धीस नेत असताना जे 7 दिवस 7 फेऱ्या मारून परमेश्वराच्या नावाचा विजय असो अशा प्रकारचा जयघोष केलेला असताना सर्व जे नगराच्या ज्या भिंती आहेत ते कोसळून पडलेल्या होत्या. देवाच्या सेवकाच्या घोषणेच्या द्वारे इतकं मोठं महान अशा प्रकारचं सामर्थ्ययुक्त कार्य घडत असतं. आणि स्वतः या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वर जो चांगला देव आहे त्याची कृपा जो तुम्हाला आणि मला प्रगट करत आहे आणि ती कृपा आपण आपल्या जीवनामध्ये जे अनुभव करून घेत आहोत तो निर्गमनाचा 33 अध्याय 18 ते 19 वर्षामध्ये पाहतो की परमेश्वर अशी स्वतःच्या नावाची परमेश्वर घोषणा करून त्याचं जे तेज आहे, तेज जो आहे, जो प्रकाश आहे, चांगुलपणाच्या माध्यमामधून त्याचा विश्वास असणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये तो काय करत आहे, प्रगट करत आहे. परमेश्वरचा जो तेज आहे, ज्यावेळेस मोशे परमेश्वराकडून 10 आज्ञा पाट्या घेऊन येण्याकरिता तो गेलेला होता पर्वतावरती, त्याला पाहावास देखील होत नव्हता. परमेश्वरच्या तेजाला तो पाहू शकत नव्हता, आपलं तोंड तो झाकून घेत होता. म्हणजेच परमेश्वर जे त्याचं तेज आहे, त्याची जी चांगुलपणाची सर्व कृपेची जी कृती आहे त्या माध्यमामधून त्याचा विश्वास लोकांच्या जीवनामध्ये तो काय करत आहे, प्रगट करत आहे. आणि जे देवाकडे पाहतात त्यांना आंतरिक तेज प्राप्त होत असतो. आपण आध्यात्मिक जीवनाच्या पेरणी बदल, बीजारोपणाबद्दल पाहिलेलं आहे. आणि चांगल्या जमिनीत जे पेरले जातात त्यांना 30 पट, 60 पट, 100 पट
व त्याहीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारामधून पीक मिळतं हे आपण पाहिलेलं आहे. आणि विशेषतः परमेश्वर आपल्या नावाची घोषणा करून परमेश्वर अशा प्रकारची घोषणा करून त्याचं जे चांगुलपणाचं तेज आहे तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तो प्रगट करत आहे. आणि आंतरिक तेज जे त्याच्याकडे पाहत असतात त्यांना ते मिळत असतं. किंवा अनुभव हा जो आहे आंतरिक चांगुलपणाच्या तेजाचा प्राप्त करून घेण्याचा केवळ दाविदाच्या जीवनामध्येच प्राप्त झालेला नाही. स्तोत्र जे 145 आणि 15 आणि 16 वचनामध्ये आपण पाहतो, तर जितकेही विश्वासणारे लोक आहेत सर्वांच्या जीवनामध्ये हा तेज, हा परमेश्वराचा चांगुलपणा प्राप्त होऊ शकतो. हा अनुभव तुम्हाला आणि मला देखील आपल्या जीवनामध्ये अनेक वेळेस असंख्य प्रसंगामध्ये परमेश्वर किती चांगला आहे हा अनुभव आपल्याला घेता येऊ शकतो. निश्चित अर्थाने मागील मार्च ते ऑगस्टपर्यंतच्या कालावधीमध्ये अनेक वेळेस असंख्य प्रसंगामध्ये, असंख्य समयामध्ये, असंख्य स्वरूपामधून, घडामोडीमधून परमेश्वराच्या चांगुलपणाच्या तेजाचा अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये घेतलेला आहे. आपण परमेश्वराकडे आपली आंतरिक दृष्टी लावत असताना, पाहत असताना परमेश्वर अशा प्रकारच्या चांगुलपणाच्या आंतरिक तेजाने तो तुम्हाला आणि मला भरून काढलेला आहे. तर परमेश्वर सर्वांनाच हा अनुभव आपल्या जीवनामध्ये दिलेला आहे. हा अनुभव जर आपण आपल्या जीवनामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला, त्याची जर मोजणी करण्याचा प्रयत्न केला, याची जर पडताळणी करण्याचा प्रयत्न केला, तर असंख्य स्वरूपामधून परमेश्वराचं चांगुलपण तेजाच्या स्वरूपामधून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पाहावयास मिळतं. जे त्याच्याकडे पाहतात ते कधीही फजित होत नाहीत. विशेषतः दाविदाच्या जीवनामधून पाहतो, दावीद जे स्तोत्र 145 आणि 15व्या वचनामध्ये म्हणतो, सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात आणि तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाळ देतोस. सर्वांचे डोळे जे आहेत, आपण आपले जे आत्मिक नेत्र आहेत, आपले जे सर्व मंडळीचे डोळे आहेत, सर्व विश्वासणाऱ्यांचे डोळे आहेत, आजाराच्या समस्यामधून जात असताना, कठीण प्रसंगामधून जात असताना परमेश्वराकडे लागलेले आहेत. आणि परमेश्वराकडे ज्यांचे डोळे लागलेले आहेत त्या लोकांना परमेश्वर जो आपला चांगुलपणाचा तेज, जो कृपाप्रसादाचा तेज जो प्रगट करणारा देव आहे, त्यांना तो कधीही फजित होऊ देत नाही. म्हणजे जे परमेश्वराला शरण जातात त्यांच्या पदरी कधीही निराशा येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी स्तोत्रकार दावीद जो विश्वास बाळगलेला आहे, तो तुमच्यासारखा आणि माझ्यासारखाच दावीद हे एक आपल्यापेक्षा एक वेगळा व्यक्ती होता अशा प्रकारची बाब नाही. तो देखील एक मानव म्हणून जीवन जगणारा होता आणि देवाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेणारा होता. आणि देवाचा अनुभव घेत असताना तळागाळातला तो एक साधारण मनुष्य होता, जो आपल्या बापाचे सर्व मेंढरे चारणारा आणि परमेश्वराचा धावा करणारा, परमेश्वराची प्रार्थना करणारा, संकट आलेला असताना, त्रास आलेला असताना, समस्या आलेला असताना, अनेक गोष्टींना सामना करत असताना परमेश्वराची धावा करणारा अशा प्रकारचा तो व्यक्ती होता. आणि म्हणून ज्या ज्यावेळेस परमेश्वराची त्यांनी धावा केलेली आहे, पाप झालेला असताना, क्षमा गरजेची असताना, त्यावेळेस परमेश्वराने त्याची धावा, त्याची प्रार्थना, त्याची विनवणी ऐकलेली आहे. आणि म्हणून स्तोत्र 145 आणि 15 वचनामध्ये म्हणत आहे की सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात. असा कोणीही जगतामधील व्यक्ती नाही, सभासद नाही की जी आपले डोळे किंवा नेत्र किंवा आपले सर्व गरजा पूर्ण करून घेण्याकरता परमेश्वराकडे पाहत नसेल. आज सर्वच जग परमेश्वराकडे पाहत आहे, परमेश्वराकडे अपेक्षा बाळगत आहे, परमेश्वराकडे इच्छा बाळगत आहे की परमेश्वर आमची सर्व समस्या सोडवावेत, आमचे सर्व प्रार्थना ऐकून घ्यावेत, आमचे सर्व आजार बरे करावेत. आणि त्याचकडे पाहत असताना, परमेश्वराला शरण जात असताना, आणि तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाळ देतोस. कितीही कठीण काळ येऊ द्या, कितीही कठीण समय येऊ द्या, सर्व जे काही मनुष्याची गरज आहे, मनुष्य जो ज्या दृष्टीने परमेश्वराकडे पाहत आहे, ती सर्व गरज परमेश्वर सदा सर्व काळपर्यंत प्रदान करत आलेला आहे. आजपर्यंत परमेश्वराने आपल्याला कोणत्याही गोष्टींची कमतरता किंवा उणीव, कोणत्याही गोष्टींची सर्व काही आपल्या जीवनामध्ये सर्व कमी पडू दिलेले नाही. आणि पुढे तो म्हणतो की तू आपली मूठ उघडून प्राणी मात्राची इच्छा पूर्ण करीतोस. जशा प्रकारे आपण आपली मूठ उघडून आपल्याकडे जे आहे
ते गरजवंत लोकांना, ज्यांना गरज आहे त्यांना आपण दयेचा, कृपेचा, मदतीचा हात देत असतो. तशाच प्रकारे परमेश्वर देखील देव जो आहे तो आपली जी मूठ आहे तो त्याच्या लोकांकरिता, त्याच्या विश्वासणाऱ्या लोकांकरिता, त्याचकडे पाहणाऱ्या लोकांकरिता तो काय करत असतो, उघडून त्यांची इच्छा तो पूर्ण करत असतो. आज या समयामध्ये भक्तीमध्ये आपण एकचित्त झालेला असताना परमेश्वराने आपली मूठ उघडलेली आहे, किंवा मूठ उघडत असताना आपल्या अनेक इच्छा आहेत. कुणाला आपल्या 10वीच्या 12वीच्या एक्झाममध्ये चांगल्या प्रकारे पास व्हायचं आहे, चांगल्या प्रकारचे पर्सेंटेज घ्यावायचे आहेत, कोणाला चांगल्या प्रकारच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावायचं आहे, किंवा कोणी तरुणांनी आपलं सर्व ग्रॅज्युएशन, सर्व डिग्री मिळवलेली आहे, चांगल्या प्रकारची जॉबची आवश्यकता आहे. आणखीन बऱ्याच अशा प्रकारच्या इच्छा आपण आपल्या जीवनामध्ये बाळगलेल्या आहेत की ज्या देवाने, परमेश्वराने आपली मूठ उघडून आपल्या जीवनामध्ये आजपर्यंत सर्व इच्छा पूर्ण केलेल्या आहेत, व अजूनही अनेक इच्छा आपल्या जीवनामध्ये आहेत. विशेषतः 2020 वर्षामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्यासमोर, तुम्हासमोर आणि आम्हासमोर अनेक प्रकारचे जे करोना महामारीचे सर्व प्रश्न निर्माण झालेले आहेत. एक मित्र म्हणून मित्राला आपण भेटू शकत नाही, चांगल्या प्रकारे आपण वावरू शकत नाही, हसू शकत नाही, खेळू शकत नाही. या सर्व इच्छा आपल्या ज्या आहेत त्या पूर्वीप्रमाणे आपल्याला जीवन जगता यावा हे आपल्या मनामध्ये बाळगलेले आहेत, किंवा हा जो आजार आहे संपूर्ण जगामधून नाहीसा व्हावा, तुमच्या आणि माझ्या आजूबाजूपासून नाहीसा व्हावा, आणि चांगल्या प्रकारे पूर्वीसारखेच जीवन आपल्याला उपभोगता यावे, अशा प्रकारची इच्छा आपण बाळगलेली आहे. अनेक समस्यांनी आपण आज ग्रासले गेलेले आहोत, आणि ह्या ज्या इच्छा घेऊन कदाचित आम्हाला ठाऊक नाही की प्रत्येकाच्या इच्छा काय काय आहेत, प्रत्येकाच्या इच्छा वेगवेगळ्या आहेत. परंतु परमेश्वर पिता म्हणत आहे की जे कोणी त्याचकडे पाहत असतात त्यांना त्यांची जी आत्मिक अशा प्रकारची भूक आहे ती यथाकाळ तो पूर्ण करत असतो, आणि आपली मूठ उघडून सर्व प्राणी मात्राची इच्छा पुरी करतोस. दाविदाचा हा विश्वास आहे, आणि तुमचा आणि माझा देखील हाच विश्वास, हीच खात्री, हीच भरोसा असणं गरजेचं आहे की तू सर्व प्राणी मात्राची इच्छा पूर्ण करीतोस. कुणाची इच्छा अधुरी राहत नाही, अपूर्ण राहत नाही, तर सर्वांची इच्छा जी आहे ती काय होत असते, पूर्ण होत असते. परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे, तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. परमेश्वर कसा देव आहे, तो आपल्या सर्व कृत्यामध्ये, सर्व मार्गामध्ये काय आहे, दयाळू आहे, कृपाळू देव आहे. आणि म्हणून त्याला त्याच्या दयेचा, कृपेचा कधीही विसर पडत नाही. आणि म्हणून तीच जी दया आहे, तेच जे चांगुलपण आहे, आज आपण आपल्या जीवनामध्ये उपभोगत आहोत, त्याचा लाभ आपण घेत आहोत. जिवंताच्या भूमीवर आपण सुखी आणि निरोगी आहोत. परमेश्वर तुमच्याकरता, माझ्याकरता काय करत आहे, परमेश्वर अशा प्रकारच्या नावाची घोषणा करून तो सर्व समस्येमधून तो आपल्याला सोडवत आहे. निर्गमनाचा 34 अध्याय 6 आणि 7 वचनामध्ये पाहतो, परमेश्वराने त्याच्या समोर जाताना अशी घोषणा केली, परमेश्वर दयाळू व कृपाळू देव, बंधक्रोध व दयेचा, सत्याचा सागर. परमेश्वर कसा आहे, तो सत्तेचा आणि दयेचा सागर आहे. आणि तो परमेश्वर अशा प्रकारे त्याच्याकडून जात असताना काय केलेलं आहे, घोषणा केलेली आहे. आणि घोषणा करून आपली दया जी आहे, सागरासारखी आहे, ती मानवजातीवरती प्रगट केलेली आहे. विश्वासणाऱ्या लोकांवरती, तुमच्यावरती आणि माझ्यावरती प्रगट केलेली आहे. 7वं वचन जे सांगतं, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय व अपराध व पाप यांची क्षमा करणारा, अशा प्रकारचा काय आहे, परमेश्वर जिवंत देव आहे. अन्याय आणि अपराध आणि सर्व जी काही आपले हजारो पिढ्या ज्या आहेत, हजारो जे लोक आहेत, यांच्यावरती दया करणारा अशा प्रकारचा कोण आहे, जिवंत देव परमेश्वर आहे. आणि म्हणून त्याची जी दया आहे, त्याची जी कृपा आहे, जी दाविदाच्या जीवनामध्ये देवाचा जो पामर म्हणून जीवन जगत असताना, देवाचा एक विश्वासणारा पुत्र म्हणून जीवन जगत असताना, देवाचा निवडलेला म्हणून जीवन जगत असताना, व देव ज्याच्याकरिता आपली मूठ उघडून सर्व त्याची जी इच्छा आहे ती पूर्णत्वास नेत असताना,
परमेश्वर त्याच्याकरता काय करत आहे, घोषणा करत आहे. परमेश्वर अशा प्रकारच्या नावाची तो घोषणा करून सर्व विजय साध्य करत आहे. आणि आज तुम्हाला आणि मला देखील परमेश्वराचं नाव आपल्या मुखामध्ये घेऊन शत्रूंचा पराभव करणं गरजेचं आहे. शत्रूंचा नाश करणं गरजेचं आहे. आजाराचा नाश करणं गरजेचं आहे. जो सेनाओं का यहोवा आहे, जो जिवंतांचा जो यहोवा आहे, जो अब्राहम, इसाक, याकोब यांचा जो देव आहे, जो तुमचा आणि माझा जो देव आहे, त्याच्या नावाची घोषणा करून आपणाला सर्व संकटाला काय करणं गरजेचं आहे, घालून लावणं गरजेचं आहे. आणि हीच गोष्ट निर्गमाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो. निर्गम 34 अध्याय आणि 18 ते 19 वर्षामध्ये मोशेने जे आपल्या जीवनामध्ये परमेश्वराबद्दल अनुभवलेली होती, परमेश्वर किती चांगला आहे, आणि त्याचा अनुभव जो त्याने आपल्या जीवनामध्ये घेतलेला होता, आणि तोच अनुभव परमेश्वराच्या चांगुलपणाचा आपण आपल्या जीवनामध्ये घेत आहोत. तो म्हणाला, कृपा करून मला तुझे तेज दाखव. तो म्हणाला, मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवील. या ठिकाणी मोशे परमेश्वराला म्हणत आहे की तुझं तेज जो प्रगट झालेलं होतं ते तू काय कर, मला दाखव, तो तू मला प्रगट कर. परमेश्वराने मोशेला या अगोदर आपलं तेज प्रगट केलेलं होतं, त्याला तो भेटलेला होता, दर्शन दिलेलं होतं, त्याच्याशी तो बोललेला होता. आणि या ठिकाणी तो म्हणत आहे की मी तुला तेजाच्या स्वरूपामधून माझं जे सर्व चांगुलपण आहे ते तुझ्या पुढे काय करेन, चालवीन. तुझ्यासमोर परमेश्वर या नावाची मी घोषणा करेन. ज्याच्यावर कृपा करावीशी वाटेल त्याच्यावर मी कृपा करेन, आणि ज्याच्यावर दया करावीशी वाटेल त्याच्यावर मी काय करेन, दया करेन. माझं जे चांगुलपण आहे तुझ्यावरती चालवेन, आणि ज्याच्यावरती कोणावरती मला दया करावीशी वाटेल त्याच्यावरती दया करेन, आणि ज्याच्यावरती मी सर्व कृपा करावीशी वाटेल मी त्याच्यावरती काय करेन, कृपा करेन. आणि विशेषतः यहोवाच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो 1 अध्यायामध्ये की परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की देवाला कोणीही कधीही पाहिलेलं नाही, परंतु त्याचा जो एकुलता एक पुत्र आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, की त्याने त्या परमेश्वराला प्रगट केलेला आहे. म्हणजेच त्याचं जे चांगुलपण आहे, त्याचं जे नीतिमत्ता आहे, त्याची जी दया आहे, त्याची जी कृपा आहे, त्याने सर्व प्राणीमात्रावरती, त्याच्यावरती विश्वास ठेवणाऱ्यावरती चांगुलपणाच्या माध्यमामधून त्याने काय केलेले आहे, प्रगट केलेले आहे. जशा प्रकारे परमेश्वर सामर्थ्यदाता आहे, आरोग्यदाता आहे, तो सर्व मानवाची इच्छा पूर्ण करणारा अशा प्रकारचा देव आहे. मोशेने त्याच्याकडे मागितलेलं हो की तुझं तेज मला प्रगट कर. तर परमेश्वर त्या धावेचं, त्या प्रार्थनेचं उत्तर तो देत आहे की माझं जे सर्व चांगुलपण आहे मी काय करेन, तुझ्या पुढे प्रगट करेन, तुझ्या पुढे चालवीन. मी परमेश्वर माझ्या नावाची काय करेन, घोषणा करेन. विशेषतः जो तुमच्या आणि माझ्या पुढे जे परमेश्वराचं चांगुलपण तेजाच्या स्वरूपामधून त्याची जी दया तुमच्यावरती आणि माझ्यावरती प्रगट केलेली आहे, कृपा जी प्रगट केलेली आहे तुमच्याकरता आणि माझ्याकरिता, प्रभू येशू ख्रिस्त पुढे पुढे वाटचाल करत आहे. तो मेंढपाळ म्हणून तो आमच्या समोर आहे आणि आपण त्याच्या पाठीमागे मेंढरे म्हणून चालत आहोत. आणि त्याचं तेज प्रगट करत असताना त्याचं जे चांगुलपण आहे, वादळामध्ये वादळ शांत करणारं, भूक लागलेली असताना भूक सर्व शमवणारं, सर्व आजार असताना आजार बरं करणारं परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव जो तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये घेत आहोत. या विषयाकडे आपण पाहत आहोत, विशेषतः निर्गमाच्या पुस्तकामधून. आणि स्तोत्र जे आपण 145 वाचलेलं आहे, तशाच प्रकारे स्तोत्र जो आहे स्तोत्र 34 आणि 6 आणि 7 वर्षामध्ये देखील जो दाविदाचा परमेश्वरावरती विश्वास आहे की जो जिवंत देव परमेश्वर आहे, आपलं जे चांगुलपण, ज्याच्यावरती त्याला दया करावीशी वाटते, ज्याच्यावरती त्याला कृपा करावीशी वाटते, त्याच्यावरती तो कृपा करत असतो. आणि त्यांच्या पुढे आपल्या परमेश्वर नावाची घोषणा तो करत असतो. मुक्तिदाता जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो दयेचा सागर प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं नावाचं घोषणा आणि गौरव तो त्याच्या लोकांच्या द्वारे तो करत असतो. आणि त्याद्वारे सर्व सैतानाचे बंधनं, सर्व अरिष्ट, सर्व दुःख, सर्व आजार, सर्व व्याधी तो काय करत असतो,
नाहीसे करत असतो. स्तोत्र 34 आणि 6-8 वचनामध्ये आपण पाहतो, या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. या ठिकाणी दावीद राजा विशेषतः म्हणत आहे की परमेश्वर स्वतः आपल्या नावाची घोषणा करेल आणि आपलं सर्व चांगुलपण जे आहे त्या पामराच्या पुढे, त्या पुत्राच्या पुढे, देवाचा धार्मिक सज्जन विश्वासणाऱ्यांच्या पुढे चालवेल. अशा प्रकारे जो विश्वास देवाच्या सेवकांनी बाळगलेला आहे, तोच विश्वास देवाचा सेवक दावीद याच्या राजाच्या जीवनामध्ये देखील आपणास पाहावास मिळतं. या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला काय केलेलं आहे, सोडवलेलं आहे. कारण परमेश्वर पिता स्वतः त्याचं जे चांगुलपण आहे, सदैव अपराध, सर्व काही गलती, सर्व काही आपल्या हातून झालेलं असताना त्याची क्षमा करून तो आपणाला जीवनदान देणारा, दीर्घायुष्य देणारा देव आहे. तशाच प्रकारे त्याचं जे चांगुलपण आहे, जो प्रभू श्री ख्रिस्त आपल्या सर्व आजारांपासून आपल्याला सोडवणारा, सर्व संकटामधून सोडवणारा, आपल्यावरती येणारे सर्व संकट नाहीसे करणारा, जो तुमच्या समोर आणि माझ्यासमोर जो चालत आहे, त्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे त्यांनी काय केलेले आहे, त्याची जी दया आहे, त्याची जी कृपा आहे, त्याच्याकडे जे प्रार्थना करणारे लोक आहेत, त्या सर्व प्रार्थना ऐकण्याकरिता, सर्व संकटामधून सोडवण्याकरिता तो प्रभू श्री ख्रिस्त तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर काय करत आहे, वाटचाल करत आहे. या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती छावणी देतो आणि त्याचे रक्षण करीतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवितो तो पुरुष धन्य. विशेषतः जो आज विषय आपण पाहत आहोत, तो विषय आहे स्तोत्र 34 आणि 8व्या वचनाचा जो पहिला भाग आहे, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. खरोखर आज परमेश्वर जो चांगला आहे त्याचा अनुभव आपण निश्चित अर्थाने घेत आहोत किंवा नाही. परमेश्वर जे चांगला आहे, बंधक्रोध आहे, दयेचा, सत्याचा तो सागर आहे, हजारो पिढ्यावरती तो दया करणार आहे, हजारो लोकांवरती तो दया करणार आहे. हा असा चांगला असलेला परमेश्वर जो तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर जो चालत आहे, आपल्या नावाची घोषणा करून सर्व शत्रूंचे सर्व हल्ले नाहीसे करत आहे, सर्व आजाराचे हल्ले तो नाहीसे करत आहे. मागच्या सप्ताहामध्ये आपण पाहिलेलं आहे की परमेश्वर स्वतः तुमच्याकरिता आणि आमच्याकरिता तो लढणारा आहे. तो तुमचा आणि माझा सेवक आहे किंवा तुमच्या आणि माझ्याकरिता रक्षक तो आहे. विशेषतः स्तोत्र दाविदाचा जो विश्वास होता, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावी तो मला सहाय्य कुठून येईल. आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वरी आजपासून मला सहाय्य येते. पहा, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. असं स्तोत्र दाविदाचा ठाम विश्वास होता, ठाम निर्धार होता. आणि हीच गोष्ट या ठिकाणी सांगण्यात येत आहे की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आणि ह्या गोष्टीचा परमेश्वर किती चांगला आहे, तो रक्षक आहे. त्याची जी दया आहे, आज तागायतपर्यंत त्या दयेसारखी दया या जगामध्ये केलेला कोणीही मनुष्य आपणास पाहावास मिळत नाही, सापडत नाही. त्याची जी दया आहे ती महान अशा प्रकारची दया आहे. तो देव असताना या जगतामध्ये येऊन मानव झालेला आहे. त्याने मानवाकडे पाहिलेला असताना मेंढपाळ नसलेल्या मेंढराप्रमाणे हे भटकत आहेत. अशा प्रकारची जी कीव मानवाबद्दल त्याला आलेली होती, तो मानवाकरिता अनेक वेळेस आत्म्यामध्ये व्याकुळ झालेला होता. लोकांच्या आजाराकडे पाहून, लोकांच्या समस्येकडे पाहून, लोकांच्या सर्व संकटाकडे पाहून तो धाव घेऊन त्यांच्याकडे आलेला होता. आणि स्वर्गीय आत्मिक अशा प्रकारच्या शक्तीने, सामर्थ्याने त्याच्याकडे येणाऱ्या लोकांना त्याने भरून काढलेला होता. ज्या कोणी व्यक्तीने प्रभू श्री ख्रिस्त हा चांगला आहे, परमेश्वर पिता जो त्याला या जगतामध्ये पाठवलेला आहे तो महान आहे, याचा अनुभव घेतलेला आहे. त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने महत्कृत्य केलेले आहेत. त्यांच्या हजारो लोकांना, हजारो पिढ्यांना आशीर्वादाने भरून काढलेला आहे. आणि म्हणून जो मोशे परमेश्वरकडे प्रार्थना करत आहे की तुझे तेज
तू मला प्रगट कर. त्याच परमेश्वर त्याला उत्तर देत आहे की जे चांगुलपणाचं तेज आहे, जे आशीर्वादाचं तेज आहे, मी तुझ्या पुढे परमेश्वर जो माझं नाव आहे ते घेऊन काय करेन, प्रगट करेन. आणि या ठिकाणी देखील स्तोत्र दावीद म्हणत आहे की त्याचे जे दूत आहेत त्याच्या भय धरणाऱ्यांच्या सभोवती छावणी देण्याकरिता रक्षणाच्या स्वरूपामधून तो पाठवून देत आहे. आणि तो स्वतः तुमचं आणि माझं संरक्षण करण्याकरिता या जगतासमोर, तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर तो मानव म्हणून प्रगट होऊन सर्वांच्या पापांची ओझे, मरणाची ओझे वधस्तंभावरती, कालवरती घेऊन जाऊन मृत्यूमधून आपणाला सुटका देण्याकरिता, सार्वकालिक जीवन देण्याकरिता, बंधनामधून सुटका देण्याकरिता, तुमचा आणि माझा रक्षण करता म्हणून, जीवाचा रक्षण करता म्हणून तो सदैव सिद्ध आहे. फक्त आपल्याला त्याचकडे त्याचा चांगुलपणाचा अनुभव घेणं गरजेचं आहे. त्याच्या कृपाप्रसादाचा, दयेचा, कृपेचा, अनुग्रहाचा, शांतीचा अनुभव घेणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारचा अनुभव घेण्याचा सदोदित परमेश्वराच्या वचनाच्याद्वारे, भक्तीच्याद्वारे आपण प्रयत्न करूया. आणि शांतीचा प्रभुदेव आपणाला तशा प्रकारे परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव घेण्याकरिता आणि त्याचबरोबर ते विश्वास ठेवून त्याचा गौरव, त्याची महिमा आणि त्याची स्तुती सदोदित करण्याकरिता तो आपणाला विशेषतः स्वर्गीय सामर्थ्याने, स्वर्गीय सर्व शक्तीने, सर्व आशीर्वादाने तो भरून काढो. आणि त्याची जी मूठ आहे, स्तोत्र 145:16 वर्षामध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे तो आपली मूठ उघडून प्राणीमात्राची इच्छा पुरी करतोस. कृपाळ देव आपली इच्छा पूर्ण करणारा देव आहे. आपली मूठ उघडून तुमच्याकरता आणि माझ्याकरता उघडणारा आहे. आणि परमेश्वर देव का आहे, चांगला देव आहे. प्रभू श्री ख्रिस्त जो आहे तो चांगला देव आहे. आणि म्हणून अशा चांगलपणाच्या देवाचा, कृपा प्रगट करण्या देवाचा आपल्याला अनुभव घेणं गरजेचं आहे. आणि निश्चित अर्थाने अनेक असंख्य समयामध्ये, वेळेमध्ये, प्रसंगामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताचा अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये घेतलेला आहे. आणि हीच साक्ष येणाऱ्या दिवसामध्ये जे काही अनुभव परमेश्वराच्या कृपेच्याद्वारे तुम्हाला आणि मला लाभलेले आहेत ती जगाला प्रगट करण्याकरिता परमेश्वर पिता या वचनाच्याद्वारे तुम्हाला आणि मला साईन मदत करो. आमेन.